आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या शरीरात नक्की चाललंय काय खरं तर हे माहीतच नसतं. कसं तरीच होतंय. ही आपल्या आरोग्याची सर्वात मोठी समस्या आहे आणि सर्वांना असंच वाटतं की फक्त औषधच आपल्या शरीराला निरोगी ठेवू शकतात. काही प्रमाणात हे खरं देखील असलं तरी पण हे पूर्ण सत्य नाही. नमस्कार, मी ओमकार. मी एक अनुभवी कम्युनिटी फार्मासिस्ट आहे आणि जॅकफ्रूट डेली या कच्च्या फणसापासून आरोग्यदायी व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या ब्रँडचा फाउंडर. जॅकफ्रूट डेलीच्या माध्यमातून माझं मिशन हे आहे की तुम्हाला तुमच्या शरीराचं खरं काम कसं होतं आणि निरोगी राहण्यासाठी अन्नाचं महत्त्व काय हे सोप्या भाषेत समजावून सांगणं. आपण सध्या सोशल मीडियावर खूप वेळ घालवतो आणि आपल्याला त्या 40, 50 किंवा 60 किंवा अगदी 70तल्या मित्रमैत्रिणींची प्रोफाईल पाहून आश्चर्य होतं आणि आपण स्वतःलाच विचारतो की यांना या वयात इतकी एनर्जी येते तरी कुठून. ही लोक मुलं, नातवंड, नोकरीधंदा, व्यायाम, सुट्ट्या, मौज मजा सर्व काही करत असतात आणि त्याचे फोटो, व्हिडिओ हे शेअर करतात आणि आपण त्याच वयोगटात किंवा त्यापेक्षा कमी वयोगटात असून सुद्धा दिवसभराच्या कामाने थकून घरी आल्यावर सोफ्यावर बसून असतो किंवा बेडवर पडलेलो असतो. तर या लोकांमध्ये असलेली एनर्जी हे कुठून येते हे समजून घेण्यासाठी आपल्याला पेशींमधल्या मायटोकॉन्ड्रिया या महत्त्वाच्या भागाबद्दल जाणून घ्यावं लागेल. तर आपल्या पेशींमध्ये असलेले मायटोकॉन्ड्रिया हे अगदी सूक्ष्म फॅक्टरीसारखे असतात. शरीरात त्यांची संख्या अब्जावधी आहे. त्यांचं मुख्य काम म्हणजे तुमच्या अन्नातील ग्लुकोजचं एनर्जीमध्ये रूपांतर करणं. जर मायटोकॉन्ड्रिया व्यवस्थित काम करत असतील तर तुम्ही दिवसभर एनर्जेटिक असता. पण जर त्यांचं काम बिघडलं असेल तर तुम्हाला सतत थकवा म्हणजेच फटीग जाणवतो आणि तुम्ही सतत आराम करण्याचा किंवा एकाच जागेवर बसून राहण्याचा विचार करता. तर हे का होतं? कारण तुमची मायटोकॉन्ड्रिया योग्य प्रकारे काम करत नाही आणि त्यांना तुमच्या आहारातून ग्लुकोजचा आवश्यकतेपेक्षा जास्त पुरवठा होत आहे आणि त्या ग्लुकोजचं एनर्जीमध्ये रूपांतर करण्यासाठी तुमची शारीरिक हालचाल देखील अतिशय कमी पडत आहे. तर या ऊर्जेचा योग्य प्रमाणात पुरवठा का गरजेचा आहे? तर हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुम्ही कुरिअर डिलिव्हरी करणारी व्यक्ती आहात आणि दिवसभरात चालत जाऊन तुम्ही जवळपास 30 ठिकाणी कुरिअर पोहोचवता. पण एका दिवशी तुम्हाला कंपनीकडून रोज 70 कुरिअर डिलिव्हरी करण्याची ऑर्डर आली तर, आणि ते देखील चालतच. तर या सिच्युएशनमध्ये रोज किमान 40 डिलिव्हरी पेंडिंग राहतील आणि तुमचं काम तुम्ही व्यवस्थितपणे करू शकणार नाहीत आणि एक दिवस तर तुमचं शारीरिक स्वास्थ्य हे कामाचा लोड आणि सोबतच्या स्ट्रेसने अत्यंत बिघडून जाईल आणि तुम्ही घरीच थांबण्याचा विचार करा. तर आपली मायटोकॉन्ड्रियासुद्धा अशाच प्रकारे काम करतं. त्यांना अन्नातून मिळणाऱ्या ग्लुकोजचा योग्य प्रमाणात पुरवठा झालेला आवडतो. पण जर खूप जास्त ग्लुकोज पटकन आणि सतत मिळालं तर ते बिघडतं आणि तुम्हाला फटीग जाणवतो. तर ग्लुकोज स्पाईक किंवा ग्लुकोजचा पुरवठा टाळणं हे का आवश्यक आहे? तर ग्लुकोज स्पाईक म्हणजे रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण झपाट्याने वाढणं. जास्त साखर किंवा कार्ब्स खाल्ल्यावर हे होतं. तुम्ही विचार कराल की गोड पदार्थ तर ऊर्जा घेतात, पण तसं नाहीये. साखर किंवा गोड खाल्ल्याने डोपामाइन हार्मोन रिलीज होतं आणि काही काळासाठी फक्त प्लेजर मिळतं, एनर्जी अजिबातच मिळत नाही. तर आपल्या मायटोकॉन्ड्रियाला बूस्ट देण्याचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजेच ग्लुकोज स्पाईक टाळणं. यासाठी आहारातील प्रोटीन्स आणि डायटरी फायबर खूप महत्त्वाचे आहे. आपण फायबरबद्दल अधिक जाणून घेऊया. फायबर काय करतं? तर ग्लुकोज ॲब्झॉर्प्शन कमी करतं. फायबर हे अन्नाचं पचन हळू करतं, ज्यामुळे ग्लुकोज रक्तात हळूहळू रिलीज केलं जातं. त्यामुळे ग्लुकोज स्पाईक टाळता येतो आणि मायटोकॉन्ड्रिया योग्य प्रकारे ग्लुकोजचं मेटाबॉलिझम करू शकतात. तसंच गट हेल्थ सुधारतं. फायबर हे आतड्यांमधल्या गुड बॅक्टेरियाचं पोषण करतं, ज्यामुळे पचन, मेटाबॉलिझम आणि ओव्हरऑल हेल्थ सुधारण्यासाठी मदत होते. तसंच आपल्याला जास्त भूक लागत नाही. फायबरयुक्त अन्नामुळे भूक कमी होते, त्यामुळे आपण सतत खात नाही आणि मग त्याद्वारे कमी कार्ब आपल्या शरीरात जातात आणि ग्लुकोज स्पाईक कमी होतो. तर कच्चा फणस या डायटरी फायबरचा एक उत्कृष्ट सोर्स आहे. कोकणातील कच्च्या फणसापासून आम्ही जॅकफ्रूट डेली या ब्रँडच्या अंतर्गत पावडर बनवली आहे, जी फायबर आणि रेझिस्टंट स्टार्चचा उत्कृष्ट सोर्स आहे. या जॅकफ्रूट डेलीमधले सोल्युबल फायबर आपल्या शरीरात कसं काम करतं तेही समजून घेऊया. तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणं आणि गट हेल्थ सुधारण्यासोबत
फायबरमुळे मायटोकॉन्ड्रियाचे कार्य देखील सुधारतं. तसंच जॅकफ्रूट डेली आहारात विविध प्रकारे वापरण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. पारंपरिक गोड आणि कार्बोहायड्रेटने भरलेल्या पदार्थांना आरोग्यदायी बनवण्यासाठी जॅकफ्रूट डेली अगदी सहजपणे डोसा, इडली, पराठा, पुरी, सूप तसंच चपाती किंवा भाकरीच्या पिठात अगदी डाळीत सुद्धा मिसळता येतं. जर तुम्हाला नेहमी थकल्यासारखं वाटत असेल तर लगेच डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आधी तुमचा आहार सुधारा. साखर, कार्बोहायड्रेटने लोडेड नाश्त्याऐवजी त्यासोबत प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थ देखील खाल्ले पाहिजे. तसंच जॅकफ्रूट डेलीचा तुमच्या रोजच्या आहारात विविध प्रकारे समावेश करा. त्याद्वारे रक्तातील साखर नियंत्रणात राहील आणि एनर्जी दिवसभर टिकून राहील. घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आपल्या आहारात याचा समावेश करून जेवणातील कार्बोहायड्रेट्सना फायबरद्वारे रिप्लेस करू शकता. दिवसभर ॲक्टिव्ह राहण्यासाठी आणि एनर्जाइज राहण्यासाठी प्रयोग म्हणून किमान महिनाभर तरी प्रति व्यक्ती चमचाभर जॅकफ्रूट डेली पावडरचा आपल्या रोजच्या जेवणात समावेश करून तर बघा. जॅकफ्रूट डेली संदर्भातील अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. धन्यवाद.